समाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा होता तो आरक्षणाचा थोडक्यात मनोज दादाबद्दल बोलायचं झालं तर असं म्हणता येईल, शेर कभी बिकते नहीं कुत्ते के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्ते के बाजार में, और बिकने वाले टिकते नहीं छत्रपति शिवाजी महाराज के दरबार में। आपल्या सर्वांसाठी संघर्षाची आहुती देणारा माणूस, देव माणूस, आपल्या सर्व मराठ्यांचा पांडुरंग आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं सभास्थळाकडे आगमन होत आहे। आपल्या सर्वांच्या नजरा त्या रस्त्याच्या दिशेने रोखून धरा। पत्रकार बांधव यांच्यासाठी समोरची जागा आरक्षित आहे, समोरची जागा पत्रकार बांधवांसाठी आरक्षित आहे, तिथं कोणीही थांबू नका, ती जागा केवळ पत्रकारांसाठी आहे। मंचाच्या समोरची जागा ही केवळ पत्रकारांसाठी आहे। प्रचंड मानवी समूहाची ही रॅली आता इकडे आगमन करत आहे। आदरणीय मनोज दादा जरांगे यांचं मंचाकडे आगमन होत आहे। आपल्या सर्वांच्या टाळ्यांचा निनाद, आपल्या सर्वांचा जयघोष, या दोन्ही आवाजामध्ये आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। अरे तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, हर 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 महादेव। अरे तुमचा आवाज मंचापर्यंत धडकू द्या। मंचावर मनोज दादा जरांगे येणार आहेत, त्यांच्या आवाजात तुमचा आवाज मिसळला पाहिजे। तुमचं आमचं नातं काय? फुलांच्या वर्षावात आदरणीय मनोज दादा जरांगे यांचं मंचाकडे आगमन होत आहे। सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करतील, त्यानंतर मंचाकडे आगमन करतील। मंचाकडे आगमन झाल्यानंतर 6 आंदोलन करते, ते निवडक 6 आंदोलन करते आहेत, ते 6 आंदोलन करते फक्त मंचावर येऊन आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं, धाराशिवकरांच्या वतीनं
सकल मराठा समाजाच्या वतीनं स्वागत करतील.